साताऱ्यामध्ये एखादी चांगली गोष्ट आली की आपण सातारकर भरभरून प्रतिसाद देतो। तसं बघा, आपण जे साताऱ्यात सर्कस म्हणा, इतर कुठलेही एक्झिबिशन आले तर आपण भरपूर सहकार्य करतो। आणि या साताऱ्यामध्ये आपण ही जी सर्कस न्यू गोल्ड सर्कस जी आलेली आहे ती सातारकरांनी त्याला भरपूर प्रतिसाद द्यावा। दिवाळीची सुट्टी आहे, मुलांना इकडे तिकडे फिरायला नेण्यापेक्षा आज सर्कसीचं महत्त्व खूप कमी होत चाललंय, पण सातारकरांनी, सलीमबाईंनी, तारू काका आहेत आणि त्यांच्याबरोबर करणारे सहकारी माने या सर्वांनी खूप मेहनत घेऊन या सर्कस इथं साताऱ्यात आणलेली आहे। आणि सर्कस येणं आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, का तर मुलांना आपण काय बघायला देतो। पूर्वी आपण म्हणायचो की सर्कस बघायला आली की खूप मजा यायची, पण आज खरं ते दृश्य कमी होत चाललंय। प्राणी पण आता परवानगी नाही आहेत, त्यामुळं प्राणीही मिळत नाहीत। पण या सर्कसीला आपण जर भरघोस सहकार्य केलं तर वेगवेगळ्या सर्कसीमधून किंवा आणि मुलांसाठी वेगवेगळे खेळ म्हणा, हे लोक आपल्या सातारकरांसाठी घेऊन येतील हे निश्चितपणानं सांगते। पण परत एकदा सांगते, न्यू गोल्ड या सर्कसीला सातारकरांनी भरघोस सहकार्य करायचं आणि लहान मुलांना आणि जे पाहुणे येतील त्या सर्वांना घेऊन सर्कसीला प्रतिसाद द्यायचा आहे। धन्यवाद। आज खास करून राणीसाहेब श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले या सर्कसीचं उद्घाटन करायला येणार होत्या आणि त्यांनी तसा शब्द दिला होता, पण त्या परगावी गेल्यामुळं त्यांना उशीर होत आहे। तरी पण त्यांनी या सर्कसीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत आणि येत्या काळात त्या या सर्कस न्यू गोल्ड सर्कसीला भेट द्यायला नक्की येतील। हां, नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराज की जय। सातारच्या पवननगरमध्ये आपण नेहमीच एक नवीन आगळा वेगळे ठसे उमलत असतो। प्रत्येक वेळी मला सहकार्य आमचे माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, माननीय मंत्री महोदय आपले शिवेंद्रसिंह भोसले नेहमी मला सहकार्य करत आलात। असंच आता पण सहकार्य करून मी एक नवीन वेगळी परळा आपल्या सातारमध्ये सर्कस आणलेली आहे, न्यू गोल्डन सर्कस। माझी विनंती आहे की सगळ्यांनी त्याला एक भेट द्यावी आणि सर्कसचा आनंद घ्यावा। त्याच्यानंतर मी एक नवीन प्रकल्प आणणार आहे, तो आहे फुलांचा। जे महाराष्ट्रातले सगळे फुलं असतील ते आपल्याला सातारमध्ये इथे कोटेश्वरला पाहायला मिळणार आहेत। त्या इथून मी एक नवीन वेगळं काम करत चालू आहे माझं। आणि नवीन फुलं आल्यानंतर मला आपलं सहकार्य 100% मिळणार। प्रत्येक वेळी मला सहकार्य सर्वांचे मिळत आले, त्याच्याबद्दल मी मनापासून आभार मानतो सर्वांचे। जय हिंद, जय महाराष्ट्र।